तुळस फक्त पूजेसाठीच नाही तर उन्हाळ्यातील एक सर्वोत्तम औषधी वनस्पती आहे. तुळशीला इंग्रजीमध्ये हॉलीबेसिल असं म्हणतात आणि तुळशीचं वनस्पतीशास्त्रीय म्हणजेच बॉटनिकल नाव आहे ऑसिमम सॅन्क्टम एल. तुळस ही उन्हाळ्यातील सर्वोत्तम औषध का आहे? कारण तुळशीमध्ये जो थंडावा, शीतलता आणि पूर्वीपासून तुळशीला श्रद्धाभाव म्हणून बघितलं जातं. म्हणजे एक प्रकारचा श्रद्धाभाव निर्माण होतो जेव्हा आपण तुळशीला बघतो तेव्हा, आणि पूजेसाठी तिला जो श्रद्धाभाव प्रत्येकाच्या मनात असतो तसं आपण मानत असतो. परंतु तुळस ही त्या व्यतिरिक्तही एक उन्हाळ्यातील औषधी वनस्पती आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप खास आहे आपल्यासाठी, तुळशीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याचा. मी डॉक्टर शोभा सातभाई, आरोग्य संस्कृती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्याला तुळशी या औषधी वनस्पतीमुळे तिच्यात अशी ताकद आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि मला लहानपणची माझ्या एक गोष्ट आठवते. माझी आजी माझ्या लहानपणी जेव्हा तुळशीला पाणी द्यायची तेव्हा एक पान तोडून माझ्या तोंडात ठेवायची आणि म्हणायची, हे तुळशीचं पान खाऊन घे. तेव्हा मला कळत नव्हतं की आजी अशी रोज झाडाचं पान का खायला देते. परंतु नंतर लक्षात आलं की ही हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. ही आयुर्वेदिक परंपरा, म्हणजे की असं की तुळशीमुळे अनेक आजार बरे होतात. आणि ह्या आयुर्वेदिक परंपरेनुसार तुळस ही ऋतुमानानुसार आपण ती खात असतो. आता बघूया उन्हाळ्यात तुळस का उपयुक्त आहे. खरं तर तुळशीमध्ये मुळातच शीतलता हा गुणधर्म आहे आणि उन्हाळ्यात आपल्या शरीरातील उष्णता ही वाढलेली असते. आणि त्यामुळे होतं काय की उष्णतेमुळे घशातील खवखव किंवा अंगात लाही होणे, आग होणे, सर्दी होणे, असे अनेक प्रकारचे आपले उन्हाळ्यातील आपण म्हणूया असे आजार किंवा त्वचा विकार आपल्याला होत असतात. त्यासाठी आपल्याला जर तुळशीचा वापर केला किंवा इथेच आपल्याला तुळस उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुळशीमध्ये असणारे काही महत्त्वाचे घटक, रासायनिक द्रव्य म्हणजे युजेनॉल, युरासिलिक ॲसिड, ॲपिजेनिन आणि व्हिटॅमिन सी हे सर्व शरीरात कूलिंग इफेक्ट निर्माण करतात. जर्नल ऑफ आयुर्वेदा अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनच्या 1922च्या संशोधनाअंती असं सिद्ध झालं की तुळशीचे पान नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी होते. तसेच हीट इंड्युस्ड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवरतीही नियंत्रण मिळवता येते. म्हणजे एकूणच काय की उष्णतेवरील रामबाण उपाय किंवा उष्णतेवरील नैसर्गिक औषध म्हणून तुळस ही योग्य आहे. आता आपण खालील चार्टमध्ये तुळशीचे उपयोग बघणार आहोत. घसा दुखत असल्यास किंवा घशामध्ये खवखव जाणवते कधी कधी एक प्रकारची उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तुळशीचं पान आणि सेंधव मीठ टाकून ते जर मिक्स करून घेतलं तर त्याने आपल्याला बरं वाटतं. डिहायड्रेशन झाल्यास आपण तुळशीचं पान पाण्यासोबत लिंबू आणि गूळ टाकूनही घेऊ शकतो. त्याने आपल्याला भरपूर आराम मिळतो. आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपल्याला डोकं जड पडणं, डोकं दुखणं, उन्हाळ्यात बऱ्याच जणांना मायग्रेनच्या देखील समस्या असतात, अशा वेळेस तुळशीचा आणि आल्याचा असा मिक्स चहा करून जर आपण घेतला तर नक्कीच आपल्याला आराम मिळतो आणि डोक्याला बरं वाटतं. उन्हाळी फोड किंवा त्वचेचे विकार आपण म्हणूया, अशा प्रकारचं आग होणे अंगाची असं काही झालं तर तेव्हा देखील आपण तुळशीचं पान हे आपण ते पान पाण्यात उकळून त्याने स्नान करू शकतो. किंवा तुळशीच्या पाल्याचा जो लेप आहे तो जरी अंगावरती लावला तर त्याने आपल्याला थंडावा, गारवा मिळतो एक प्रकारचा. तर अशी आहे ही उपयुक्त औषधी तुळस, जी आपल्याला अनेक आजारांवरती उपयोगी आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की तुळशीचा काढा आपला ताप वाढवतो, म्हणजे शरीरात ताप वाढवण्याचं काम हे तुळशीच्या काढ्यामुळे होतं. तर हा गैरसमज चुकीचा आहे. तुळस ही मुळातच शीतल आहे, त्यामुळे कसं की ताप वाढवण्याचं प्रमाण हे तुळशीमुळे मुळीच होत नाही. तर चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या वेळेस आपण तो काढा जेव्हा घेतो त्यामुळे अशी कारणं उद्भवतात. त्यामुळे असा गैरसमज आपण मुळीच करून घेऊ नये की तुळशीचा काढा हा ताप वाढवतो. अगदी काही लोकांना म्हणजे लहान मुलं असतील किंवा इतरांना आपण जेव्हा हा काढा देतो तेव्हा कदाचित तो वैद्याच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिला तर असं कारण होऊ शकत नाही. उलट तुळशीचा काढा हा शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचं काम करत असतो. आता तुळशीची पानं ही कधी खायची आणि कशी खायची हेही जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग आता तुळशीची 4 ते 5 पानं सकाळी उठल्याबरोबर ताजी पानं घ्या आणि ती चावून खा. किंवा 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबू, त्याच्यासोबत 3-4 तुळशीची पानं आणि मध असं पाणी पिलं तरी तेही आरोग्यास फायदेशीरच ठरेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. लहान मुलांना मात्र तुळशीचा काढा हा मध घालून द्या. रात्री झोपण्यापूर्वी देखील तुळशीची 3-4 पानं खाल्ली तर अतिउत्तम. त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि घशासाठी देखील हा योग्य पर्याय आहे. माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगते. माझ्या एका प्रेक्षकानं असं सांगितलं होतं की त्यांच्या मुलाला वारंवार सर्दी व्हायची, म्हणजे ॲलर्जी असेल दुसरं काही कारण, परंतु सर्दी होण्याचं कारण हे सतत सर्दी होणं. तर तेव्हा त्यांना तुळशीची पानं द्यायला सांगितली होती मी.
त्यांनी तुळशीची पानं रोजची सुरू केली, नियमितपणे 2-2 पानं सुरू केली आणि हळूहळू त्याच्या प्रकृतीत म्हणजे इम्युनिटी वाढली आणि प्रकृतीत सुधारणा जाणवली. म्हणजेच हा नैसर्गिक उपाय खरोखरीच एक औषधाप्रमाणे काम करतो. म्हणून ही सवय एक चांगली सवय आरोग्यासाठी नक्कीच आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी सवय लावून घेणं अतिशय उत्तम राहील. अर्थात प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते, परंतु जर ही चांगली सवय नैसर्गिक औषधी खाण्याची म्हणजे एक तुळशीचं पान एक नैसर्गिक औषधी आहे आणि ही खाण्याची जर एक उत्तम सवय लावून घेतली तर मला वाटतं रोगप्रतिकारक क्षमता वाढून आपल्याला होणारे वेगवेगळे आजार जसं की सर्दी आणि त्वचा विकार आहे तर ह्यांच्यापासून नक्कीच आपली सुटका होईल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता तुळस कशी लावायची ते पाहूया. एक कुंडी घ्या, तिच्यात माती टाका, तुळशीचं रोप लावा आणि थोडंसं पाणी द्या आणि ही कुंडी जिथे सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळेल अशा ठिकाणी ठेवा. तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा घराबाहेरील अंगणात भरपूर जागा असेल तर तुम्ही भरपूर रोपं मातीत लावू शकता, परंतु फ्लॅटमध्ये लावायची असेल तर एका कुंडीत एकच तुळस अशी तुम्ही तुळशीची रोपं लावून तुळशीची वाढ करू शकता. आणि तुळशीचे रोज आभार माना, कारण तुळस ही तुम्हाला औषधी वनस्पती बरोबरच एक ऑक्सिजनचा पुरवठा देखील करत असते. आता आणखी एक महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे तुळशीला देवत्व का दिलं गेलंय. तर बघा, आपल्या पूर्वजांपासून म्हणजे आपल्या आजी आजोबा यांच्या काळापासून तुळशीला अगदी म्हणजे पूजनीय मानतात, तिला देवत्व दिलं जातं. प्रत्येक पूजास्थानात तुळशीची पानं आपण वापरतो. तर हे असं का, तर पूर्वांपार चालू असलेल्या पद्धती त्या तशाच आहे, कारण तुळस ही एक प्रकारे जीवनासाठी रक्षणीय किंवा जीवनाचं संरक्षण करणारी अशी आपल्याकडे जी प्रथा मानली जाते आणि ती म्हणूनच आज तोवर चालूच आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की तुळस आहे म्हणून खरोखरच घरात एक प्रकारचा औषधांचा साठा आहे, कारण पटकन आपण तुळशीची पानं खाल्ली तर आपल्याला एक प्रकारचं रिलीफ वाटतं, घशासाठी असो किंवा इतर कोणत्याही आजारासाठी. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा आणि मग तुम्हाला जाणवल की तुळस खरोखरीच देवत्व असणारी तुळस ही उपयोगी औषधी वनस्पती आहे. तर मैत्रिणींनो, आजपासून एक चांगली सवय तुम्ही लावून घ्यायची आहे. आपण तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, बरोबर ना. तर हा दिवा आपण तुळशीकडे फक्त दिवा लावण्याच्या हेतूने नाही बघायचं, केवळ दिवा लावतोय म्हणून नाही, तर तुळशीला आपण स्पर्श करायचा आहे, तुळशीची पानं खायची आहे आणि त्याबरोबरच तिचा वापर करायचा आहे. अनेक वेगवेगळ्या विविध आजारांमध्ये तिला स्वयंपाकघरामध्ये देखील वापर करायचा आहे तुळशीचा. आणि तसंच तुळशीचे आभार देखील मानायचे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कॉमेंट करा की तुम्ही आजपासून तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीचा औषध म्हणून दैनंदिन जीवनात वापर करायला सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि आरोग्य संस्कृती चॅनलवरती केवळ माहितीच देत नाही, आम्ही ही माहितीबरोबरच आरोग्य संस्कृती देखील तयार करत आहोत, हे लक्षात असू द्या. धन्यवाद आणि पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन वनस्पतीसोबत.